सगळ्यांच्या मनापासून खूप खूप स्वागत। सर्वप्रथम आपल्या सर्वांना पवित्र श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। भगवान महादेवाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती, आरोग्य लाभो हीच तर मंडळी, श्रावण महिन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनामध्ये श्रद्धा, भक्ती ठेवणे। पूजा किती मोठी केली की खर्च केला यापेक्षा आपण किती पूजा मनापासून केली हे महत्त्वाचे आहे। सकाळी लवकर उठून स्नान करून घरातील देवाची पूजा करावी। भगवान शिवांचे नामस्मरण करावे। आपल्या श्रद्धेनुसार शिवलिंगावर स्वच्छ जल अर्पण करावे, बेलपत्र अर्पण करावे। मनामध्ये महादेवाचे नामस्मरण करावे। ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र अत्यंत श्रद्धेने म्हणावा। आपण हा मंत्र काही वेळ शांत बसून सुद्धा म्हणू शकतो। घरामध्ये शक्य असल्यास शिवमहिमा स्तोत्र, शिवचालीसा किंवा इतर शिवस्तुतीचे पठण करावे। श्रावण महिन्यात श्रावण सोमवारला विशेष महत्त्वाचा आहे। अनेक भाविक या दिवशी उपवास करतात, मंदिरात दर्शन घेऊन येतात, शिवपूजा करतात, मात्र उपवास करतात, आपल्या शरीराची आणि आरोग्याची काळजीही घेतात। प्रत्येक व्यक्तीने क्षमतेनुसार आणि घरच्या परंपरेनुसार व्रत करावा। श्रावण महिन्यात फक्त देवाची पूजा करणे तेवढेच महत्त्वाचे नाही, तर आपल्या आचरणातही चांगला बदल घडवून आणणे महत्त्वाचे आहे। चला तर आता आपण पाहणार आहे श्रावण महिन्यात काय करावे। भगवान शिवांची श्रद्धेने पूजा करावी। दररोज किंवा शक्य असल्यास सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करावे। महामृत्युंजय मंत्र किंवा पंचाक्षरी मंत्राचा जप करावा। शिवचालीसा किंवा स्तोत्राचे पठण करावे। मंदिरात दर्शन घेऊन मनोभावना प्रार्थना करावी। श्रावण सोमवारचे व्रत श्रद्धेने करावे। सकाळी उठल्यानंतर स्नान करून देवाची पूजा करावी। घर आणि पूजेची जागा स्वच्छ ठेवावी। शक्य असल्यास सात्विक आणि साधारण आहार घ्या। आपल्या क्षमतेनुसार उपवास किंवा फलाहार घ्या। गरजू व्यक्तींना अन्नदान करावे। गायीला चारा देण्याची परंपरा पाळावी। पक्ष्यांना पाणी धान्य ठेवावे। गरजू व्यक्तींना कपडे किंवा आवश्यक वस्तू दान कराव्यात। आईवडिलांचा आशीर्वाद घ्यावा। संतांचे साहित्य, धार्मिक ग्रंथ किंवा चांगले विचार वाचावेत। नामस्मरण आणि भजन कीर्तन करावे। मन शांत ठेवण्यासाठी ध्यान व प्रार्थना करावी। शक्य असल्यास वृक्षारोपण करावे। इतरांकडून मदत करण्याचा प्रयत्न करावा। ते आणि प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करावा। श्रावणातील सण आणि परंपरेचे महत्त्व समजून घ्यावे। भगवान शिवासोबत इतरांच्या इष्टदेवता श्रद्धेने नामस्मरण करावे। अशा गोष्टी आपल्या या श्रावण महिन्यात। आता आपण पाहणार आहे श्रावण महिन्यात काय करू नये। खोटे शक्यतो टाळावे। विनाकारण भांडण करू नये। आजूबाजूला कोणाची निंदा, अपमान करू नये। मनात द्वेष आणि मत्सर ठेवू नये। व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावे। अति तिखट, तेलकट पदार्थ टाळण्याचा परंपरा आहे। अन्नाची नासाडी करू नये। देवपूजा करताना अस्वच्छ ठेवू नये। मंदिरात किंवा धार्मिक ठिकाणी गोंधळ करू नये। वडीलधाऱ्या भक्तींचा अनादर करू नये। प्राणी पक्ष्यांना त्रास देऊ नये। निसर्गाचे नुकसान करू नये। झाडे विनाकारण तोडू नये। दुसऱ्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवू नये। धार्मिक विधी केवळ दिव्यांसाठी करू नये। उपवास करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये। अंधश्रद्धा, भीती पसरवणाऱ्या गोष्टींवर सहज विश्वास ठेवू नये। दुसऱ्याविषयी अफवा फैलू नये। कोणाचे मन दुखेल असे खोटे बोलणे टाळावेत। रागाच्या भरात निर्णय घेऊ नये। व्रत किंवा पूजा करताना केवळ दिखावा करण्यापेक्षा श्रद्धेला महत्त्व द्यावे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रावण महिना हा आत्मसंयम, भक्तिसेवा आणि चांगले आचरण वाढवण्याचा काळ म्हणून पाळावा। हे केल्याने पाप लागते अशा स्वरूपाचे सर्व नियम सर्व हिंदू परंपरांमध्ये समान नाहीत। त्यामुळे आपल्या कुटुंबातील परंपरा, स्थानिक आचार, विश्वसनीय धार्मिक ग्रंथ यांचा संदर्भ घेणे योग्य आहे। हे भोलेनाथ आमच्या कुटुंबावर सदैव आपली कृपादृष्टी राहू द्या। प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान राहू द्या। आमच्या हातातून चांगली कर्मे घडू द्या। गरजूंची सेवा आणि हर हर महादेव। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा। अशाच धार्मिक व
उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जय भोलेनाथ लिहायला विसरू नका. असंच आपण भेटूया एखाद्या नवीन धार्मिक व्हिडिओसोबत.